नामदेव हाती दूध प्याला. म्हणजे या मंदिराचं तोंड पहिले पलीकडे होतं पाठीमागे. पण औंढा नागनाथ दर्शनासाठी आलो. हा औंढा नागनाथमधील मेन रोड आहे. इथून ही मुख्य कमान लागते. त्या कमानीतून आत जायचं. बारा ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ. त्याच्या दर्शनासाठी आलेलो आपण. तर इथं थोडा नाश्ता करून घेऊ आपण. इथं गाडी पार्क केलेली आहे आपली. इथून सरळ जायचं मंदिरासाठी. नाव काय? शंतनू गडदे. शंतनू गडदे. औंढा नागनाथची स्पेशल खिचडी आहे का? स्पेशल खिचडी आणि मूग भजी. आणि या खिचडीच्या बरोबर मुगाची भजी आहेत ना? मुगाची भजी. हे मंदिर एका विस्तीर्ण तळ्याच्या आवारामध्ये आहे. ज्येष्ठ पांडव धर्मराज युधिष्ठिर यांनी या मंदिराची निर्मिती केल्याचं मानलं जातं. या मंदिराला 4 प्रवेशद्वार असून आपण आता उत्तर द्वारातून आत आलो. आता पाठीमागं बघताय औंढा नागनाथ वरचा बरोबर पांडुरंग दादा पवार पुस्तके आहेत. आमचे गुरुजी आहेत, ढाबेकर गुरुजी. सगळ्यांचं फोटो सेशन करायला. अतिशय सुंदर मंदिर आहे हे पहा. पांडव वनवासात असताना त्यांचे वास्तव्य येथे होते. त्यावेळी त्यांच्या गायी शेजारील नदीमध्ये दुग्धाभिषेक करत. तेव्हा याचा शोध घेतला असता हे शिवलिंग त्यांना मिळाल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर हेमाडपंथी रचनेचा एक उत्तम नमुना असून आता ते 2 भागामध्ये आपणास पाहायला मिळते. त्याचं कारण औरंगजेबाच्या दुष्ट वक्रदृष्टीतून हे मंदिरही सुटले नाही आणि त्याने जमेल तेवढी या मंदिराची नासधूस केली. असं म्हणतात हे मंदिर 7 मजली होते, परंतु आता त्यावरील कळसाचे काम पेशवाईच्या काळात झालं असल्याचं सांगितलं जातं. राजमाता अहिल्यादेवी यांनी या कामात खूप मदत केल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळेच वरील भाग आपणास वेगळा दिसतो. इथून हात बसायचं खाली का? उन्हाळ्यात गरम होतं. या मंदिरामधील शिवलिंग भूगर्भामध्ये आहे. म्हणजेच त्याचे दर्शन घ्यायला आपल्याला गुहेसदृश्य जागेमधून खाली उतरून जावे लागते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आपणाला माहीत आहे भगवान शंकराच्या मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असते, परंतु या मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. त्याची एक दंतकथा आपणास ऐकण्यास मिळते, ती या व्हिडिओमध्ये पुढे आपण ऐकणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यावर आपणास एक अतिशय कोरीव आणि देखणी श्री विष्णूंची मूर्ती पाहायला मिळते. असं म्हणतात दुष्काळामध्ये तळ्याचे खोदकाम करताना ही मूर्ती आढळली. परिवार
गुरु नानक देव डोकं नसते लावायचं, पायावर डोकं ठेवायचं. या समोर पाय लांब करा तुमचा, पाय लांब करा. हा या आराम. जाताना त्याला प्रॉब्लेम सांगितला. हां बरोबर या. एक नंबर. खाली बसा काका. देवार हरि ओम स्वस्ति न इंद्र स्वस्ति नो बृहस्पती यश प्राप्ती होते. आईच्या वडिलाच्या आपल्याला दान करायचं कोणी दोष. मंदिराच्या सर्व बाजूचे आणि आतील दगडामध्ये कोरीव काम पाहून आपण अगदी भारावून जातो. हे सर्व नाजूक नक्षीकाम पाहायला एकदा तरी नक्की या मंदिराला तुम्ही भेट द्यायलाच हवी. मोठी तबला वाजत आहे. हे माझ्या पाठीमागं नामदेव महाराजांचं मंदिर आहे. काय ख्याती आहे मित्र याची नामदेव महाराजांचं मंदिर काय आहे? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेव हाती विष
दूध प्यायला. म्हणजे या मंदिराचं तोंड पहिले पलीकडे होतं पाठीमागे. नंतर नामदेव महाराज या ठिकाणी भजनाकरता कीर्तनाकरता आले. तर तेव्हाचे जे ब्राह्मण होते तेव्हा त्यांनी नामदेव महाराजाला काही कीर्तन करू दिलं नाही. मग नामदेव महाराजांनी म्हणे तुम्ही मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करा. मग नामदेव महाराज इथं आले, इथे कीर्तन चालू केलं. कीर्तन चालू केल्याच्या नंतर कीर्तनाचं एवढं सामर्थ्य होतं की ते पूर्ण देवळाचं तोंडच देवाने इकडे केलं नामदेव महाराजांनी. म्हणजे आधी या मंदिराचं तोंड त्या बाजूला त्या होतं. बाजूला देवळाची ती दूध प्यायला. महाशिवरात्रीला तर भगवान महादेवांचा विवाह झाला. यावेळी 5 दिवसांचा उत्सव येथे साजरा होतो आणि शेवटच्या दिवशी या लाकडी रथामधून श्रींची मिरवणूक गावामधून काढली जाते. स्पेशल दर्शन पास पण आहे 100 रुपयाला. समोर दिसतंय पूर्व गेट. दारुका राक्षसिनीच्या कचाट्यातून महादेवाने ब्राह्मणांना आणि इतरांना मुक्त केले आणि नागेश्वराच्या रूपात येथेच वास्तव्याचा वर दिला. त्यामुळेच येथे महादेवाला नागनाथ अथवा नागेश्वर असं म्हटलं जातं आणि आजूबाजूच्या वनाला दारुका वन असं म्हणतात. काल औंढा नागनाथपासून 6 ते 7 किलोमीटर हे खेडेगाव आहे. तिथं खंडाळकर गुरुजींचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्त मी पांडुरंग दादा पवार, महाराष्ट्राचे प्रसिद्ध तबला वादक, आणि आमचे निवृत्ती धाबेकर गुरुजी असे 3 जण गाडीनं आलो होतो. रात्री कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आपण औंढा नागनाथच्या दर्शनासाठी आलो. माझ्या पाठीमागे बघता औंढा नागनाथ अतिशय सुंदर मंदिर. अन्न क्षेत्र प्रसादालय सकाळी 10 ते संध्याकाळी 6 प्रसाद आहे. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि AAG मोटो व्लॉग्स हा चॅनेल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.